नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आजचा विषय महाराष्ट्रातील काही माहितीबद्दल मी प्रश्न उत्तरे घेतलेले आहेत. सामान्य ज्ञान. तर त्यामधला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. प्रश्न दुसरा, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? उत्तर आहे, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? उत्तर आहे, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? उत्तर आहे, महाराष्ट्रातील मुंबई हे सर्वात पहिले विद्यापीठ आहे आणि त्याची स्थापना 1857 मध्ये झाली. प्रश्न पाचवा, महाराष्ट्राची राजधानी कोणती? उत्तर आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रश्न सहावा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? उत्तर आहे, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. प्रश्न सातवा, माउंट एव्हरेस्ट शिखर पार करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण होता? तर उत्तर आहे, माउंट एव्हरेस्ट पार करणारा पहिला महाराष्ट्रीयन सुरेंद्र चव्हाण हे होते. प्रश्न आठवा, महाराष्ट्रामध्ये पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरू करण्यात आले? उत्तर आहे, महाराष्ट्रामध्ये पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे सुरू करण्यात आले. प्रश्न नववा, महाराष्ट्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर उत्तर आहे, वि. स. खांडेकर यांना महाराष्ट्रामध्ये पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले साहित्य क्षेत्रामध्ये. प्रश्न 10वा, महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी कोणती? भारतामध्ये सर्वात लांब नदी गंगा नदी आहे, तर महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी गोदावरी आहे. प्रश्न 11वा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोहमार्ग आहेत? उत्तर आहे, महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त लोहमार्ग आहेत. प्रश्न 12वा, महाराष्ट्रामधील पहिली शिक्षिका कोण? उत्तर आहे, सावित्रीबाई फुले हे महाराष्ट्रामधील पहिली शिक्षिका होत्या. प्रश्न 13वा, महाराष्ट्रामधील पहिला महिला डॉक्टर कोण होते? तर उत्तर आहे, डॉक्टर आनंदीबाई जोशी हे महाराष्ट्रातील पहिल्या डॉक्टर होत्या, महिला डॉक्टर. प्रश्न 14वा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतो? तर उत्तर आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडतो. प्रश्न 15वा, महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? उत्तर आहे, महाराष्ट्रामध्ये पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर येथे आहे. प्रश्न 16वा, महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर उत्तर आहे, महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड येथे आहे. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर आहे, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय पक्षी हरावत, जे कबूतर जातीचे असते, कबुतरासारखे दिसते सेम, तर त्याला हरावत म्हणतात. प्रश्न 18वा, महाराष्ट्राचे राष्ट्रीय फूल कोणते? उत्तर आहे, महाराष्ट्राचे राष्ट्रीय फूल तामन. प्रश्न 19वा, महाराष्ट्रामध्ये भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर उत्तर आहे, महाराष्ट्रामधले पहिले भारतरत्न मिळवणारे महर्षी धोंडो केशव कर्वे 1998 साली यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्रश्न 20वा, शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तलाव असणारा जिल्हा कोणता? उत्तर आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तलाव असणारा जिल्हा गोंदिया जिल्हा आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.